नमस्कार मैत्रिणींनो, बघा आज बनवणार आहे मी साबुत तांदळाच्या पापड्या। हे बघा साबुदाणा मस्तपैकी रात्री भिजत घातलेला हा मस्त भिजलाय आता। आणि आता बनवणार आहे मी 3 प्रकारचे साबुदाण्याच्या पापड्या। तर हा पहिला प्रकार आहे। इडलीच्या भांड्याला जरासं तेल लावून घेतले आणि त्याच्यामध्ये चमच्याने कच्चा साबुदाणा टाकायचा। झटपट आणि मस्त एकदम सोपी पद्धत आहे। आणि पुन्हा खाली जे ठेवलेलं आहे भांड, खाली ठेवलेली ती पापडी कशी आहे ते बघायचं। म्हणजे होलावरती होल नाही ठेवायचं, तर साईडला हे असं आता इथे होल आहेत ना, तर हे होल मी याच्यावरती ठेवणार, म्हणजे खालच्या पापडीला ती वाफ लागणार आणि ते शिजणार। प्लेटीला जरा असं तेल लावायचं इडली पात्राच्या भांड्याला। जरा जरा तेल लावून चांगलं असं हे करून घ्यायचं। चमच्याने असं टाकायचं। तुम्हाला जसं जाड पाहिजे पातळ पाहिजे तसं त्याप्रमाणे तुम्ही टाकायचं आणि पसरवायचं। हे बघा एक खालची प्लेट अशी ठेवली आहे ना मी। आता ह्या ओलावरती मी हे असं ठेवणार, म्हणजे खालची ऊब वरती लागते। आणि हे झाकण पॅक करायचं। 10 मिनिटं शिजू द्यायचं। 10 मिनिटं पण खूप झाले। एक 5 मिनिटाचा साबुदाणा एकदा वाफ लागली ना तो पटकन शिजतो। चला तर मग आपण बघूया 5 मिनिटांनी खोलून। चला आता आपण खोलून बघूया शिजलेत का। हे बघा मस्तपैकी शिजलेत। चला आता आपण सुकायला घालूया।